शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध धम्माचा संपूर्ण विश्वात प्रचार प्रसार करणारे चक्रवर्ती सम्राट अशोक, या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजीराजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्यांनी इंग्रजांना लढाकी पळा करून सोडले असे क्रांतीसूर्य बिरसा मुंडा या महापुरुषांना अभिवादन करतो। आणि आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी आहे। त्यांच्या पुण्यतिथी निमित्त आज या गावातील सगळ्या नागरिकांच्या वतीनं आणि आमच्या भीमसैनिकांच्या वतीनं त्रिवार मानाचा वंदन करतो। ज्या क्रांतीज्योती सावित्रीबाईमुळे आज या महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळाला, आम्हाला शिक्षणाचा अधिकार मिळाला, त्याच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची आज पुण्यतिथी आहे। लाईनला सुद्धा राहावं लागेल। आज त्या क्रांतीज्योतींना आम्ही वंदन केले। पांडुर्णा पाथूर तालुक्यात या गावामध्ये आम्ही पहिल्यांदा आलो आणि या गावातील सर्व भीमसैनिकांनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखीने अकोला जिल्ह्याला एक हादरा दिला। ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कमानीसाठी या गावातून ललकार पेटली, हे ललकार संपूर्ण महाराष्ट्रभर पेटली। त्या कमानीचा आज विजय झाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची ते कमान, ते प्रवेशद्वार त्या ठिकाणी आम्ही निर्माण करून दाखवले। हे खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा विजय आहे। आणि या गावातील या वीर सैनिकांनी जे बलिदान देण्यासाठी जे तयारी केली, त्या तयारीचा हा विजयाचा निळा झेंडा त्या कमानीवर उभा आहे। त्या कमानीसाठी 1 महिन्याचा संघर्ष या गावातून निर्माण झाला। आम्ही खरं तर तुम्हाला सल्यूट करतो की या गावात अरे 2 गल्ल्या बौद्ध समाजाच्या आहेत आणि 100 ते 200 घरं या ठिकाणी आपले आहेत, परंतु या 200 ते 300 बौद्ध समाजाच्या घरांनी संपूर्ण अकोला जिल्ह्याला हादरा दिली आणि पोलीस प्रशासनाला आणि संपूर्ण या प्रशासनाला हादरा दिली। ते गाव म्हणजे हे पांडुर्णा गाव आहे। आज या गावातील ऐतिहासिक सोहळा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रवेशद्वाराचे आज अनावरण झाले आणि सर्व हे वाघाची फौज आज या ठिकाणी आम्ही या गावात निर्माण केली। या गावातील तुमच्या केसाला जरी धक्का लागला तर पुन्हा या गावात हे वाघाची फौज या ठिकाणी आम्ही आणल्याशिवाय राहणार नाही, हा सुद्धा आम्ही इशारा देतो। आणि कोणचा मायचा लाल त्या कमानीला धक्का लावते ते आम्ही बी पाहतो। हे बाबासाहेबाची औलाद अजूनही जिवंत आहे। या ठिकाणी आज हे 2 भीम सैनिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रवेशद्वारासाठी आत्मदान करतात। या भीम सैनिकांच्या पाठीशी खंबीर या महाराष्ट्राचा हा भीम सैनिक आहे। कोणता मायचा लाल ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमान काढते ते आम्ही बी पाहू। या गावातून आम्ही हाच इशारा देतो की जातीवाद्यांनो लक्षात घ्या, हे बाबासाहेबाची औलाद अजून जिवंत आहे। पुन्हा या महाराष्ट्रात हा निळा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, हा सुद्धा आम्ही इशारा देतो। तुम्हाला काय वाटते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमान तुम्हाला का आरडीएक्स बॉम्ब दिसते का? बुद्ध विहार का तुम्हाला आतंकवादी घडवणार ट्रेनिंग सेंटर दिसते का? पोलीस फौज या गावात आणि आमच्या समाजाला तुम्ही घेराव घालता कशासाठी आणि समाजाला का भयभीत करता? अरे आम्ही सिद्धनाथ महाराजाची औलाद आहोत, येणाऱ्याची औलाद आम्ही नाही।
त्या 500 शूरवीरांना तुमची अख्खी पेशवाई घालून टाकली. त्या शूरवीराची आम्ही औलाद आहोत हे लक्षात घ्या. या गावातून आम्ही तुम्हाला इशारा देतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या औलादी सोबत तुम्ही लढले तर हे शिदनाकाची औलाद तुम्हाला भिडल्याशिवाय राहणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची तुम्ही कमान काढता आणि त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेवर आज संपूर्ण देश चालते. त्याच बाबासाहेबांची घटना आज तुडवण्याचं काम या राज्यात चालू आहे. शोकांतिका आहे. या महाराष्ट्रात महापुरुषांचे विचार आणि संतांचे विचार घरोघरी पेरण्याचं काम या महाराष्ट्रात केलं. परंतु त्या महापुरुषांचे विचार आज या मनुवाद्यांनी मातीत गाळण्याचं काम केलं. पण तुम्ही लक्षात घ्या, हे बाबासाहेबाची औलाद अजून जिवंत आहे. तुमच्या 17 पिढ्या जरी आल्या तरी बाबासाहेबाची औलाद तुम्हाला उरून पुरल्याशिवाय राहणार नाही. आमचा बाप, एकटा बाप तुमच्या पिढ्या पुरला. तुमची हजारो वर्षाची मनुस्मृती आमच्या बापानं एका झटक्यात मातीत घालून टाकली. त्याच बाबासाहेबाची औलाद आज या महाराष्ट्रात पुन्हा तुमची मनुस्मृती हे तसेच मातीत गाळल्याशिवाय राहणार नाही. हा सुद्धा आम्ही इशारा देतो.